अकोले शहरातील हुतात्मा स्मारक येथे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। सर्व शहीदांना मानवंदना देऊन यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं। सर्व माजी सैनिक तसेच अकॅडमी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की व्यसनांपासून दूर राहा व देशसेवा हे आपले कर्तव्य आहे असे सांगितले। संपूर्ण भारतभरामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न होतो आहे। हा 77वा प्रजासत्ताक दिन आहे। आपल्या भारत देशाच्या घटनेला आज 76 वर्ष पूर्ण होत आहे आणि ज्या संविधानावरती हा देश चालतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि त्या काळातील ज्या राज्यकर्त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज साकारताना दिसतंय। आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या राष्ट्राकडनं त्या भारतवासियांकडनं ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात आणि त्यांनी त्यांची पंतप्रधान म्हणून जी काही जबाबदारी स्वीकारली आहे ती साकारण्यासाठी आपल्या सर्व भारतीयांना आपल्या संविधानाप्रती निष्ठा राखावी लागणार आहे, आपल्या देशाप्रती अभिमान राखावा लागणार आहे आणि कर्तव्यातून हे सिद्ध करावं लागणार। कर्तव्याची अंमलबजावणी करताना संविधानानं आपल्याला अधिकार दिला, आपल्या देशाप्रती आपली बांधिलकी दिली, पण जेव्हा अधिकार देतो तर त्यावेळेला जबाबदारी पण आपल्याला सांभाळता आली पाहिजे। भारताच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की हा भारत देश आपल्याला सांभाळायचा आहे, याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे, हा भारत जातीपातीमध्ये वाटायचा नाही, विविधतेत एकता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे। यासाठी या भारताच्या सीमा राखण्याचं काम जवान डोळ्यात तेल घालून करताय आणि म्हणून आपण या देशामध्ये आनंदानं राहू शकतो, उत्सव आपले साजरे करतो। म्हणजे आपलं जीवन सैनिकांनी समर्पित केलंय आणि आपल्याला मात्र आनंदानं राहण्यासाठी, त्यांचं संरक्षण करण्यासाठी सैनिकांनी आपली जबाबदारी पार पाडली। मग आपली पण काही जबाबदारी आहे। विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, शेतकऱ्यांनी शेतीचं काम करावं, शिक्षकांनी शिकवायचं काम करावं, अभियंत्यांनी बांधकाम क्वालिटीचे करावेत, मूलभूत सुविधा द्याव्यात, सर्वांनी निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करावा, बालविवाह करू नयेत, मुलींना शिकवावं, मुलांना शिकवावं, खूप मोठं करावं, आपला भारत महासत्ता झाला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून प्रत्येकाने झटत राहावं, असं हे देशप्रेम आपल्या नसानसामध्ये भरलं पाहिजे, आपल्या रक्ताच्या कणाकणामध्ये भरलं पाहिजे। आपल्या देशाबद्दल आपल्याला प्रचंड अभिमान असला पाहिजे आणि हा अभिमान घेऊन जेव्हा घराच्या बाहेर आपण पडू तर त्या जबाबदारीनं वागलं पाहिजे। गुटखे खाले नाही पाहिजे, कचरा कुठं टाकला नाही पाहिजे, शिस्त पद्धतीनं राहिलं पाहिजे। शिस्त फक्त सैनिकांनीच पाळावी असं नाही आहे, प्रत्येक नागरिकांनी आपल्याला शिस्तीचं अनुकरण केलं पाहिजे। मला वाटतं आपल्या आया बहिणींची इज्जत राखण्याचं काम पण आपलं आहे। आपण भारताच्याबद्दल जेव्हा आपण स्कूलमध्ये प्रतिज्ञा घेतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, तर आपली पण जबाबदारी बनते आहे की जर आपले सगळे भारतीय बांधव आहेत तर आपण त्या पद्धतीनंच त्यांच्याशी वागलं पाहिजे। मला वाटतं हे अनुकरणात आपण आणूया। ह्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या भारतीय संविधानाला 76 वर्ष पूर्ण होते, हा 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि यावेळेला आपण संकल्प करूया की आपल्या देशाप्रती आपण निष्ठा जागरूक करूया, आपण आपल्या संविधानाबद्दल आपली निष्ठा जागरूक करूया, आपल्या देशाचं संरक्षण करूया आणि जबाबदारीनं वागवूया। यासाठी तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।